प्रेक्षकांना ना आपण किती त्यांचं इंटेलेक्ट किंवा त्यांची इंटेंट ती ओळखू शकत नाही किती वेळा. म्हणलं आपको हिंदी नाही आता का? ते म्हणलं मेरे को हिंदी बिलकुल. त्यांनी मला फक्त एक मेरे सपनों की रानी कब आएगी तू, इतना ही मेरे को हिंदी आता, इसके आगे पीछे भी नाही आता. आय एम वन ऑफ द लकी फ्यू ज्यांना रितेश देशमुख सारख्या निर्मात्याबरोबर काम करतो, बरोबर, ज्याच्या कंपनीला पूर्णपणे अंदाज आहे की इंडस्ट्री कशी आहे, मार्केट काय आहे आणि सिनेमा कसा पोहोचवावा. आशुतोष गोवारीकर आले होते फिल्म बघायला आणि त्यांनी मला फिल्म बघून हेच म्हणले होते की तू मला जर आपण भेटूया. म्हटलं का? म्हणले तू कसं शूट केलंयस मला प्लीज सांग. नमस्कार, कॅचअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी कॅचअप करतोय बॉलिवूड मध्ये उगवलेल्या आदित्य बरोबर. अरे वा, किती वेगळं इंट्रोडक्शन ना. बॉलिवूड मध्ये उगवलेला आदित्य म्हणजे बरोबर आहे ना. एक हे खूप लोकांना माहित नाही की माझं खरं नाव आदित्य नाहीये. माझं नाव, माझ्याकडे एकही डॉक्युमेंट ना लायसन्स आहे आदित्य नावानी, ना बर्थ सर्टिफिकेट आदित्य, ना आधार कार्ड आहे, ना पासपोर्ट आहे. सगळीकडे माझं नाव गुरुदत्त असं आहे. गुरुदत्त माहितीये का तुला? हे नव्हतं मला माहिती. खूप कमी लोकांना माहितीये जे माझ्या खरं ऍक्च्युली शाळेत कॉलेजपासून सुरुद किंवा राधिका आपटे, गिरिजा, सई ह्यांना माझं नाव, ते मला आदित्य म्हणत नाही, ते मला गुरु म्हणतात. आणि खूप स्टोरी आहे मागेच्या, पण खरी स्टोरी अशी आहे की माझा गुरुवारी जन्म झाला होता. आमच्या प्रोडक्शन हाऊसचा जो हे सिम्बल होता त्यात गुरुदत्ताचा फोटो होता आजोबांच्या. आणि गुरुदत्त फिल्म मेकर हा माझ्या पणजोबांच्या फिल्म कंपनीत असिस्टंट होता. माझ्या नानासाहेब सरपोतदार. माझे आजोबा खूप मोठे फॅन होते. तर मला ग अक्षर जेव्हा आलं तेव्हा त्यांनी ठरवलं की हे नाव गुरुदत्तच ह्याचं असणार. पण माझ्या वडिलांना ते काही पटलं नव्हतं फार, म्हणून ते म्हणले ह्याला नाव काही ठेवा, आपण ह्याला आदित्य म्हणायचं. अरे पण वडिलांना का नाही पटलं? कारण गुरुदत्त म्हणजे पण त्यांना ते फार वेगळ्या काळातलं नाव वाटलं. तशा अर्थाने हा मोठवण्याला गुरुदत्त म्हणतील आणि ते ट्रॅजिक होतं ना ते सगळं. त्याचा गुरुदत्तचा प्रवास हा खूप ट्रॅजेडीत गेलेला प्रवास असल्यामुळे तर मी जेव्हा मराठीत काम सुरू केलं किंवा मी जेव्हा मराठीत ओळख झाली तेव्हा ती त्यांनी करून दिल्यामुळे ते आदित्यच झाले. आणि त्यानंतर जे नाव राहिलं आदित्य ते राहिलंच. मी का रेफरन्स दिला? कारण मला एक निर्माते आहेत मधु मेंटाना म्हणून, त्यांना मी भेटलो होतो आणि ते मला तेच म्हणलं, अरे तेरा नाम गुरुदत्त आहे, पण गुरुदत्त का तो ट्रॅजेडी था. इसलिए मैं नाम चेंज कर, म्हणलं इसलिए मैं नाव आदित्य अच्छा आहे. पण खरंच आदित्य तुझं कौतुक खूप आहे, कारण तुझी उलाढाल आतापर्यंतची आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. मुंजाचं यश जे आहे ते खूप लक्षणीय वाटावं असं आहे. आणि दुसऱ्या अर्थाने पण ते महत्वाचं काय आहे ना, कारण जेव्हा बडे मिया फ्लॉप ठरत असताना बॉलिवूडमध्ये एक असा सिनेमा ज्यामध्ये स्टार नाहीये त्याने 100 कोटी कमावणं हे खरंच खूप ग्रेट आहे. आता 2 महिने झालेत सिनेमा रिलीज होऊन आणि तू एका मुलाखतीत म्हणालास की सिनेमा चालेल हे वाटलं होतं पण इतका चालेल असं नव्हतं वाटलं. आता या 2 महिन्यानंतर काही त्या कारणांचा अभ्यास केला? अभ्यास आपला म्हणजे आता आपण मराठी इंडस्ट्रीत आल्यामुळे आपण खूप आधीपासून अभ्यास करत असतो की याचं काय होणार पुढे. आणि कसं होतं ना, मराठी दिग्दर्शक हा फक्त मराठी दिग्दर्शक राहत नाही, हा निर्माताही थोडाफार अर्धा झालेला असतो, कारण आपण सगळंच करतो. पण तेव्हा ना जेव्हा सिनेमा आम्ही बनवत होतो तेव्हा तू म्हटल्याप्रमाणे रिलीजला जेव्हा सिनेमा आला तेव्हा दिसत होतं की सिनेमे चालत नाही आणि मोठमोठे सिनेमे चालत नव्हते, मोठ्या स्टार्सचे सिनेमे चालत नव्हते. आणि थिएटरमध्ये ही फिल्म लावताना तो चान्स किंवा ती रिस्क आपण घेतो. पण कसं होतं, आपली पहिली फिल्म आहे ही जी थिएटरिकल होणार आहे, तर ते थोडंसं मनात वाटतंच रे की पहिला सिनेमा जर नाही चालला तर मग ती धडपड परत शून्यातनं सुरू करायला लागते. सो थोडं स्केप्टिकल होतो मी. आणि ह्याचे 2 कारण आहेत. आणि ही चूक मला आता जाणवते की मी का होतो स्केप्टिकल. कुठेतरी ना इंडस्ट्रीज तुम्हाला हा डेटा देत असतं की सिनेमात मोठे स्टार्स नाहीये, सिनेमा खूप रिजनल आहे, तू मराठी डिरेक्टर आहेस, त्यात नाव मुंजा आहे, तर लोकांना हा मराठी सिनेमाच वाटेल, लोकांना कळणारच नाही हिंदी फिल्म आहे, कारण फेसेस पण नाहीयेत, तू मराठी कलाकारांना खूप घेतलंयस मध्ये, त्यामुळे पण जास्त हे वाटू शकतं. ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि ह्या गोष्टी माझ्यापर्यंत येत होत्या. आणि एक आपल्याकडे एजन्सी असते जी ट्रॅकिंग नंबर्स देते. तर त्यांनी जे आम्हाला ट्रॅकिंग नंबर्स दिले होते, जे एक्झिट पोल ज्याला मी म्हणतो आपला, तो जो आला होता मुंजाला, तो ऐकशील तर मग तो 10% पण नव्हता जो धंदा फिल्मचा वीकेंडला झाला. अच्छा. तर आम्हाला 75 लाख रुपये फ्रायडे होईल आणि टोटल वीकेंड फर्स्ट फ्रायडे सॅटर्डे संडे मिळून 4 कोटीपर्यंत झाला तरी यू आर लकी, असं आम्हाला सांगितलं होतं. एक्झिट पोल कसे खोटे ठरतात? सगळेच चुकले ना. आणि मला त्याचा आनंद आहे की आमच्या बाबतीत चुकला. पण एक नक्कीच आहे की या गोष्टी आहेत खऱ्या, सो यू कॅन्ट डिनाय की हे चुकीचं आहे. म्हणून मला असं वाटत होतं की फिल्म चालेल, महाराष्ट्रात चालेल, लोकांना भले या मराठी चित्रपट वाटले तरी लोक महाराष्ट्रात ही मराठी फिल्म बघून म्हणून येतील. पण मराठी सिनेमा
आपल्या इतके वर्ष महाराष्ट्रात चालल्यामुळे आपल्याला माहिती आहे ते मार्केटचं साईज काय. आणि हिंदी सिनेमा जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपल्याला तो दिल्लीत किती चालावा आहे किंवा बँगलोर चेन्नईमध्ये पण किती चालावा, कलकत्त्यात अहमदाबादमध्ये किती चालावा ह्याची गरज माहिती. मी आता आकडे बघतो ना आणि मला दिसतं की कुठल्या टेरिटरीमध्ये कुठे चाललाय, तेव्हा हे बघून फार रिअश्युरिंग वाटतं की अरे महाराष्ट्र बाहेर पण ही फिल्म किती चालली आणि लोकांनी बघितली फिल्म. बरोबर. आणि सगळ्यांना आवडते. म्हणजे मी जेव्हा थिएटरमध्ये बघितलं ना 2-3 लहान मुलं होती आणि ती घाबरत नव्हती, त्यांना मजा वाटत होती, ती हसत होती. तर हा विचार आधीपासून होता का नाही, तुला की खरं लहान सांगू? मुलांना पण आवडेल? मला फार भीती होती उलटी की लहान मुलं हॉरर सिनेमा बघायला येतील का, आणि खरं ही हॉरर नव्हती. कारण माझ्यासाठी नेहमीच मुंजा लहानपणापासूनच हा एक्साइटिंग लहानपणीच होता. बरोबर. मी लहान असतानाच मला असं फार त्याच्याबद्दल आकर्षण होतं की हे काय प्रकार आहे. आणि कोकणात कधी गावी गेलो की मुंजाबद्दलच्या गोष्टी सांगितल्या जायच्या. पण जसं मोठं होतं तेव्हा ते मुंजा तेवढं इंटरेस्टिंग वाटायला लागत नाही. पण तेव्हा मला असं वाटायचं, मी फिल्म करायला घेतली तेव्हा वाटायला लागलं की कुठल्या एज ग्रुपला सगळ्यात इंटरेस्टिंग मुंजा वाटू शकतो, तर तो 10 ते 14 हा एज ग्रुप मला वाटला होता. ओके. कारण ह्याचं हे पण की मी त्याला स्ट्रेंजर थिंग्स, इटी या स्पेसमध्ये पण खूप बघितलं. म्हणजे मी मुंजाला कधीच हॉरर क्रिचर म्हणून कधीच बघितलं नव्हतं. मी त्याला फारच एक फॅन्टसी ऍडव्हेंचर मधून येणारं एक पात्र बघितलं होतं. सो मला हे होतं की प्रोजेक्ट करताना आपण फिल्म हॉरर कॉमेडी म्हणतो आणि बऱ्याच वेळा असं वाटत होतं की मुलांना किंवा पालकांना वाटू शकतं की नाही आपल्या मुलांसाठी ही फिल्म नाहीये, कारण ती भीतीदायक फिल्म असू शकते. पण मी तेव्हा थिएटर व्हिजिट करायला गेलो आणि फर्स्ट विकेंडच होता हा. सिटी लाईट टॉकीजला आम्ही गेलो होतो आणि फुल थिएटर होतं. त्यात खूप मुलं होती आणि पालकांबरोबर मुलं आली होती. तर ते बघून मला पहिल्यांदा शॉक बसला की अरे एवढी मुलं येतात फिल्म बघायला, म्हणजे मे बी त्यांना ते ट्रान्सलेट झालंय की ही मुलांसाठी पण फिल्म आहे. आणि इंटरव्ह्यूमध्ये सगळी मुलं जमली आणि आई वडिलांनी मला आग्रह केला की आम्हाला हिरो बरोबर फोटो हवाय मुलांचा. तर मी त्याला बोलवलं अभयला, म्हणलं अभय तू पोस्ट कर आणि म्हणलं मुलांना तुम्ही थांबा आजूबाजूला, मी काढतो फोटो. तर ते मला म्हणलं की नाही 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 अंकल वो आपके साथ निकालेंगे इनके साथ. म्हटलं क्यों इनके साथ नाही, वो पीछे से मुंजा आता है. मी म्हणलं अरे हे मुलांना इतकं भारी वाटलं, मला म्हणलं हे मुलांना इतकं पटलंय. सो मला ते फार तिची भीती होती. पण मे बी मलाही ते वाटतं की प्रेक्षकांना ना आपण किती त्यांचं इंटेलेक्ट किंवा त्यांची इंटेंट ही ओळखू शकत नाही कित्येक वेळा. की ते ठरवतात रे, की ते ट्रेलर किंवा पोस्टर बघून ठरवतात की अरे हे आपल्याला बघायचंय आणि ते बघतात. पोस्टर काय टीजर ट्रेलर बघूनही बरीच लोक ठरवतात. मी टीजरच म्हणत होतो की मुन्नी बदनाम हुई हे गाणं वापरलेलं त्या टीजरमध्ये, तो सीन तू सिनेमात नाही टाकलास. मी वाट बघत होतो की, कारण तो सीन ऍक्च्युअली टीजरसाठी फक्त टीजरसाठी शूट केला होता. त्या सीनचा रेफरन्स सिनेमात आहे जिथे तो सरदार त्याला दाखवतो. पण आम्हाला डे 1 पासून असं होतं आणि क्रेडिट टू द प्रोड्युसर ऑल्सो की तो म्हणला माझ्या फिल्मचा हिरो मुंजा आहे, टायटल मुंजा आहे, मुंजासाठी लोक थिएटरमध्ये येणार हे मला माहिती आहे. बरोबर. तर ना या फिल्मचा टीजर पण फक्त त्या मुंजाच्या भोवती ठेवायचा, तिथे कुठलाही ऍक्टर दाखवायचा नाही. तर आम्ही एक इंडिपेंडंट वेगळा टीजर शूट केला आणि तो त्यासाठी बनवला की लोकांना टीज करावं की हा काय प्रकार आहे. बरोबर. म्हणजे मुंजा कसा बनला, तो कसा नंतर हिट झाला वगैरे ह्याच्याबद्दल आपण खूप खरं तर बोलू शकतो. पण सेलिब्रेशन जे झालं ते खूप महत्वाचं होतं. पण एक पार्टी मला असं वाटतं खूप महत्वाची आहे, जी सगळे मराठी दिग्दर्शक अरे ती एकत्र आले. ती पार्टी होती, तो गेट टुगेदर होता, तो मित्रांचा कट्टा जमला होता, सगळंच होतं एकत्र. म्हणजे मला असं वाटतं की एक ड्यू क्रेडिट ज्यांना देणं गरजेचं आहे, ओम राऊत आणि रवी जाधव. ओमचा हट्ट होता हा. आणि ओम मला जेव्हा फिल्मचा विकेंड झाला तेव्हा ओमचा मला सोमवारी फोन आला होता. तो म्हणला की यार यू हॅव अराइव्हड. म्हणलं काय म्हणणं आहे तुझं. तो मला म्हणला की नाही यार तुझी फिल्म चालणार बघ, मी आकडे बघतोय, नंबर्स बघतोय. आणि ओम त्या बिझनेस मधला माणूस आहे हा. सो ओमला ह्याचा अंदाज मला वाटतं कुठून तरी आधीच आला होता की या फिल्मचा सोमवारचा ह्या आकड्यांचा असेल तर तो पुढे किती जाईल. बरोबर. सो मला म्हणलं आपण सेलिब्रेशन करणार आहोत, तुझी फिल्म 100 कोटी करते. म्हणलं अरे ओम काय बोलतोय 100 कोटी काय हे आकडे. मला म्हणलं नाही आपण एक सेलिब्रेशन करतोय. तो मला म्हणला आपण एक काम करूया, हिंदीत जे मराठी दिग्दर्शक आहेत ज्यांनी मराठी सिनेमे केले आता जे हिंदीत काम करतात आपण अशा लोकांना बोलूया. कारण ना आपण आपली स्ट्रेंथ किती आहे, आपण किती जण आहोत आणि गेल्या 4 वर्षात आपण किती आकड्यांनी घुसलो होतो एका इंडस्ट्रीमध्ये ज्यात फार वेलकमिंग नव्हती मराठीसाठी. ती स्ट्रेंथ दाखवूया आपण आणि आपण जरा त्यासाठी भेटूया. कारण एक काळ असा होता ना की मराठी दिग्दर्शक हिंदीत चालत नाहीत वगैरे असं लोक म्हणायला लागले होते. म्हणजे मला आठवतं ना आशुतोष गोरेकर एक नाव होतं, महेश मुंद्रेकर एक नाव होतं. बरोबर. खूप कमी नाव होती रे अशी की ज्यांच्याकडे निशिकांत कामत, अशी खूप कमी लोक होती ज्यांच्याकडे बघून जे मेंटॉर्स म्हणून आम्ही बघत आलो, ज्यांच्याकडे बघून असं वाटायचं की आपण जर स्टेप अप करणार आहोत किंवा एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर फिल्म करायची तर आपल्याला या पद्धतीने प्रवास करायला लागेल.
पण गेल्या 5 वर्षात आम्ही त्या फोटोत सगळे होतोच. आणि इनफॅक्ट काही लोकांना मी बोलवू शकलो नाही किंवा नागराजची तब्येत खराब होती येऊ शकला नाही. तर तो फोटो बघून मलाही त्या दिवशी ती सगळी गँग बघून जाणवलं की आमच्या सगळ्यांचे सेम प्रॉब्लेम आहेत. आमची बऱ्यापैकी जर्नी सगळ्यांची सिमिलर आहे. पण ना एक कॉमन गोष्ट जी आम्हाला एकत्र धरून आहे ती ही आहे की आपण सगळ्यांनी मराठी सिनेमा बनवलाय आणि आपण मराठी इंडस्ट्रीतनं सुरुवात केली. बरोबर. कारण ते रेफरन्सेस आहेत ना ते इतके इंटरेस्टिंग आणि छान आहेत ना की नेहमी असं वाटतं की अरे आपण हे करून आलो रे, तर हे तर ठीक आहे आपण करूच या. म्हणजे खरंच आहे. आणि कारण हल्ली कसं आहे ना, मीडिया आणि PR इव्हेंटची एवढी सवय झाली आहे, तर त्यामध्ये तुम्हीच स्वतः तो इनिशिएटिव्ह घेऊन एक पार्टी केली. खरं खूपच आणि हॅट्स ऑफ सगळ्यांनाच की एका फोन कॉलवर सगळे आले. आणि बघ किती वेळा आपण असं बघतो की वेगळ्या डिरेक्टरचं यश सेलिब्रेट करायला सगळे जमतात. होत नाही रे. खरंय. तर मला माहित पण नव्हतं कोण येत आहे. आणि त्या दिवशी मी एकदम गेलो त्या पार्टीने, एक सगळे यायला लागले. तर मला फार आनंद झाला की सगळे आले. तेव्हा पोस्टमध्ये वाक्य होतं, United युनायटेड कलर्स ऑफ मराठी डिरेक्टर. येस. तर ह्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? काही पार्टी पुरतच होतं का पुढे जाऊन तुम्ही काहीतरी? इनफॅक्ट आम्ही आमचा एक नेहमी आपण सगळे व्हॉट्सअप ग्रुप्स जे बनवतो तसं आमचाही एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्यावर आता आम्ही सगळे जण एकत्र आलोत. आणि आमचा हेतू हा होता, त्या पार्टीत आम्ही डिस्कस पण केलं की म्हणलं आपल्यात एक आकडे वाढणारच आहेत. आपल्याकडे अनेक नवीन असे टॅलेंटेड डिरेक्टर्स येणारच आहेत जे हिंदीत काम करणार आहेत. तर आपण ना एक कम्युनिटी म्हणून ना एकमेकांना कधी कुठली गरज लागते तर वी शुड हेल्प इच अदर. बरोबर. ऍट एनी लेवल. म्हणजे कधी कुठला ऍक्टरचा रीच असो, कधी टेक्निशियन हवा असो, किंवा शूटिंगसाठी किंवा प्रोड्युसरसाठी, स्क्रिप्टसाठी कुठलीही मदत लागली तरी आपण पहिल्या एकमेकांना सपोर्ट केलंच पाहिजे. आणि या हेतूने आम्ही सगळे खरं एकत्र आलो. बरोबर. म्हणजे मला मे बी असे माहीत पण नसतील टेक्निशियन जे मराठी आहेत ज्यांच्याबरोबर एक निखिल महाजन काम करत असेल किंवा जयप्रत काम करत असेल, तर या लोकांकडनं कळतं. आणि या डिस्कशन्स मधनं ना या गोष्टी बाहेर येतात. बरोबर. की अरे ह्याला ट्राय करतो, लेखक चांगला आहे, त्याला भेटून बघ. तर या गोष्टी फार गरजेच्या वाटतात. हे पण आम्ही ठरवलं की आपण कुणाचंही सेलिब्रेशन असेल तर एकत्र मिळून करायचं, आणि कुणाचंही रिलीज असेल तर त्या मिळून त्यांना शुभेच्छा द्यायच्या. बरोबर. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की त्या फोटोनंतर अनेक हिंदी निर्मात्यांनी ओमला किंवा मला, रवीला हे सांगितलं की यार ये बहुत अच्छा लगा हमें फोटो देख के कि क्या मराठी डायरेक्टर्स की स्ट्रेंथ दिख रही है अभी हिंदी में सब मिलके काम कर रहे हैं. तर मला वाटतं इट इज समथिंग टू सेलिब्रेट रे. कारण राईट फ्रॉम लक्ष्मण उत्तेकर टू अविनाश अरुण सगळेच होते त्यामध्ये. निखिल महाजन होता आणि सगळे रेग्युलरली काम करत आहेत आणि मराठीतही कनेक्टेड आहेत. असं नाही की ते फक्त हिंदीत गेलेत. पण ह्याचा मला अभिमान वाटतो की अरे या सगळ्यांचा प्रवास पाहिलाय रे. बरोबर. मुंजाला जे यश मिळालं त्याच्यानंतर तुझ्यामध्ये किंवा तुझ्यासाठी काय बदललं? माझ्यामध्ये बदल एक नाही बघ. एक मला असं वाटतं ना, म्हणजे मी हे म्हणतो पण खूप लोकांना की 16 वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये. 2008 साली पहिली फिल्म केली आणि 9 सिनेमे झाले याच्या आधी, रिलीज झाले. सो यश पण पाहिलंय, कुठेतरी धक्के खाल्ले, लढाई केली आहे सिनेमा यावा म्हणून. तर ना आता त्याचा फार प्रभाव होत नाही आपल्यावर की अरे आता यश मिळालं. पण ह्या गोष्टीचा कॉन्फिडन्स येतो की मुंजा सारखी फिल्म जेव्हा चालते ना, ज्यात माझ्यासमोर कुठलाही मोठा एक सपोर्ट नव्हता ऍक्टर म्हणून किंवा बजेटचा किंवा स्केलचा, आणि जेव्हा पब्लिक अशा फिल्मला बघतं ना तेव्हा असं वाटतं की आपल्या मनात ज्या कथा होत्या या सगळ्या स्पेस मधल्या त्यात आपण जरा अजून हात घालू शकतो. आपण त्या गोष्टींना अजून एक्सप्लोर करू शकतो. बरोबर. आणि आपण आता घाबरून काम करत, घाबरून म्हणजे कसं की अप्रिहेन्सिव्ह की मोठा स्टार नाही मिळाला तर ही फिल्म होईल का, किंवा स्टुडिओचा बॅकअप नाही नसेल या फिल्मला तर या फिल्मला आपण सुरू करावं का, ह्या मनात या गोष्टी नसतील आता. की आता जर वाटलं नाही ही स्टोरी सांगायची आणि कन्व्हिक्शन असेल ना, ती करू शकतो आपण. तो कॉन्फिडन्स आला. आणि बऱ्याच वेळा आपण हे बघतो की हिंदी असो किंवा मराठीमध्ये पण की आपण कुठेतरी तडजोड करत असतो. की निर्माता असतो, त्याची बजेट लिमिटेशन असतात, एक कलाकार असतो, त्याची एक ऑडियन्स असते, आपल्याला मार्केट माहित असतं, आणि आपल्याला एक प्रेझेंटर पण असतो आपल्याकडे की ज्याचे काही म्हणणं असतं. हे सगळं कुठेतरी एकत्र करून आपण एक फिल्म करायचा प्रयत्न करत असतो. पण जेव्हा आपण आपल्याला हवी तीच फक्त फिल्म करतो ना, तेव्हा त्याचा वेगळा आनंद असतो. आणि मुंजा बाबतीत ते झालं यावेळेस लकीली की निर्मात्याने मला पूर्ण सूट दिली होती की तुला जी हवी ती फिल्म कर. खरंय. पण तू जे म्हणालास तसं की छोटा स्टार असेल तरी सिनेमा चालू शकतो, हा कॉन्फिडन्स आला. पण उद्या तुझ्या स्क्रिप्टला मोठ्या स्टारची गरज असेल तर तो सुद्धा तुला आता मिळू शकतो, हा पण एक कॉन्फिडन्स आला. आणि मला बदल एक तुला जाणवला असेल. नक्कीच जाणवला. आणि मला हे पण वाटायला लागलं की मोठे स्टार आता माझ्याकडे येऊन आम्हाला जो हवाय तो सिनेमा कर असं म्हणणार कमी आहेत. असे म्हणण्यातले फार कमी. बरोबर. कारण ते करायचं नसतं कधीच आपल्याला, आणि आपण तरी करतो कारण आपल्याला एक प्लॅटफॉर्म हवा असतो. पण मला यावेळेस असं वाटलं की नाही, आता मला जी हवी ती फिल्म करणार. त्याला मोठा स्टार आला तर ग्रेट, नाही आला तरी मी एका नवीन चांगल्या कलाकाराला घेऊन पण फिल्म करू शकतो. सो असं काहीतरी वेगळं सापडलं ना तर मग ते हिरो, स्टार,
मोठ्या नावाची गरज नाहीये. मला हा कॉन्फिडन्स राहिला. बरोबर. मी आता स्वानंदचा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा त्याने एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितलेली की बॉलिवूडमध्ये आता असा ट्रेंड आहे की लेखक आधी फिल्म लिहितो, प्रोड्युसर ती अप्रूव्ह करतो आणि मग डिरेक्टर बोर्डवर बोर्ड आहे. करेक्ट. तर त्याचं असं म्हणणं होतं की त्याला ही प्रोसेस तितकीशी चांगली वाटत नाही, कारण डिरेक्टरच्या डोक्यात ती स्टोरी आधीपासून असली पाहिजे वगैरे. तू ह्याच्याकडे कसं बघ? नाही, मला असं वाटतं की लेखक बघ काय लेखकाकडे एक स्टोरी असते, एक स्क्रिप्ट असते, किंवा त्यांनी कशावर तरी काम केलं असतं. हिंदीमध्ये असं होतं ना की प्रोडक्शन हाऊसेसकडे पिच स्टोरीज होतात बरोबर डिरेक्टली, आणि डिरेक्टर्स पण येतात. सो त्या दोघांचा कुठेतरी मेळ आणून ते बसवणं नीट हे प्रोडक्शन हाऊसचं काम पण असतं. कुठल्या स्टेजला डिरेक्टर इन होतोय ना हे फार गरजेचं आहे, की तो एक रेडी स्क्रिप्टला वाचून आता ही शूट करून द्यायची, तर मी पण त्याला फार सपोर्ट करतो. बरोबर. पण एक आयडिया लेवल असते, आणि ती डिरेक्टरला ती आयडिया किंवा ती कन्सेप्ट एक्साइटिंग वाटली. तर मुंजा हे त्यातलं प्राईम उदाहरण आहे की मुंजा ही फिल्म जेव्हा मी कनेक्ट झालो फिल्मची, तर फिल्मचं स्क्रिप्ट रायटिंग एका ठराविक लेवलला ऑलरेडी झालं होतं. मी आल्यानंतर मला वाटलं की काही गोष्टी मला नाही पटल्या, काही गोष्टी मला पटल्या, काही आवडल्या, काही नाही आवडल्या. तर मी सगळ्या सजेशन दिल्यानंतर त्या प्रोडक्शन हाऊसलाही पटल्या, म्हणून ते म्हणले की चल आपण एकत्र मिळून करू शकतो. ते नसत्या पटल्या तर मी ती फिल्म केली पण नसते. आणि मला पण असं नेहमी वाटतं की कसं आहे बघ, कुठल्याही लेखकाला मी इंडिपेंडेंट भेटलो तरी तो मला एक स्टोरी ऐकवणार, त्याच्या डोक्यात काहीतरी कथा असणार, आणि तो आणि मी मिळून ती डेव्हलप करणार आणि मन निर्मात्याकडे घेऊन जाणार. तर ती सेम प्रोसेस आहे. सेम प्रोसेस. जे डिरेक्टर्स लेखक असतात ना त्यांच्या बाबतीत हे खरं आहे. बरोबर. की मी माझी फिल्म लिहितो, मी माझीच फिल्म करतो. मी डिरेक्टर मी प्रायमरी लेखक नाही, मी को रायटर आहे. सो मला लेखकाबरोबर काम करायला फार आवडतं, आणि मला असं वाटतं की बऱ्याच वेळा जे माझ्याकडनं चांगलं काम झाले त्या कामात मी आणि लेखकांनी मिळून ते काम डेव्हलप केल्यामुळे ते वर्क झाले. सो प्रत्येकाची प्रोसेस वेगळी असते, बट यामध्ये ना खूप महत्वाचा हात असतो त्या प्रोडक्शन हाऊस मधल्या क्रिएटिव्ह हेडचा, की ती व्यक्ती कुठल्या डिरेक्टरला कुठला प्रोजेक्ट देते, कुठल्या कंटेंटसाठी कोण व्यक्ती बरोबर आहे हे ओळखणं फार गरजेचं आहे. बरोबर. तू वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे केलेले आहेस, म्हणजे तू मुंजाबद्दल इतकं सांगतोयस. हॉरर कॉमेडी हा त्यातला एक म्हणजे प्रकार आहे. झोंबिवली पण थोडासा त्याच प्रकारचा होता. पण त्याच्या आधी जर आपण बघितलं तर तुझी सुरुवातीपासून एक चढती भाजणी आहे, म्हणजे उलाढाल असेल किंवा क्लासमेट्स असेल, सतरंगिरी असेल, नारबाची वाडी सारखा एक सिनेमा ज्याच्यामध्ये मार्गुरी डेथचा टच वाटेल लोकांना, अशा प्रकारचा सिनेमा होता. पण ह्याच्यानंतर जेव्हा तू फास्टर फेणेसारखी फिल्म असेल, एक यंग ऍडव्हेंचर फिल्म जी होती, ती चढती भाजणी सुरू असताना माऊली सारखा जो सिनेमा आला त्याला अपेक्षे एवढं यश मिळालं नाही. खरंय. त्याच्यातून तू कसा सावरला? तुला सांगू काही गोष्ट हीच, म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी आपल्याला अपयश शिकून जातं ना, तर माऊलीची माझ्या आयुष्यात गरज ही मला माऊलीच्या अनेक वर्षानंतर जाणवली की हे का गरजेचं होतं. कारण माऊली हा असा विषय होता ना की एव्हरीथिंग वॉज गोइंग राईट फॉर इट. म्हणजे बघ, सुपरहिट पहिला भाग, करेक्ट, मोठा ऍक्टर, मोठं प्रोडक्शन हाऊस, मोठं बजेट, म्युझिक अजय अतुल, ऑल टेक्निशियनचे नंबर 1 इंडस्ट्रीतले, आणि त्याचा एक सगळ्याचा एक पगडा त्या सिनेमावर की का नाही चालणारी ही तर चालणारच आहे, या कॉन्फिडन्सने केलेली फिल्म होती की आपल्याला फक्त एक इंटरेस्टिंग सिनेमा बनवायचा. माऊलीचं काय झालं, मला असं वाटतं की वी वर रेडी की जर फिल्म नाही चालली ना आणि लोकांना नाही आवडली आणि म्हणून नाही चालली तर ते अपयश स्वीकारायला मी रेडी होतो. पण फिल्मला ओपनिंगच नाही आलं, आणि ते फार शॉकिंग होतं आम्हाला की लोकांना बघायचीच नव्हती, की का नव्हती बघायची. आणि हे मी आणि रितेश एकदा बोललो पण या विषयावर की मे बी आपण थोडे लेट झालो ही फिल्म घेऊन यायला, कारण त्यांनी सुरुवात त्याच्यावर जेव्हा 2012-13 साली केली होती, त्यानंतर ती फिल्म 14 साली आली आणि आम्ही ती फिल्म 18-19 साली रिलीज केली. सो तो जो काळ गेला ना मध्ये, त्या काळात इंडस्ट्री बदलली होती आणि सगळे खूप पुढे गेले होते. एक गोष्ट त्या फिल्मनी मला शिकवली की काय चाललंय पेक्षा आपली फिल्म जेव्हा येणार आहे ना तेव्हा जे चित्र असेल ना बाहेरचं ते पूर्णपणे वेगळं असेल, तर आपण ना ह्या स्पेसमध्ये जाऊच नाही. आपल्या कन्व्हिक्शननी आपण सिनेमा निवडावा आणि आपण त्या कन्व्हिक्शननी सिनेमा करावा, कारण आपण आत्ता काय चालतंय, काय चालून गेलंय, काय चालू शकेल ह्याचा अंदाज नाही लावू शकत. बरोबर. आणि माऊली त्या बाबतीत खूप शिकून गेलेली फिल्म होती. पण एक गोष्ट मला फार माऊलीतनं दिली त्या फिल्मनी, की ऍक्शन करायला असो किंवा स्केल अटेम्प्ट करताना, एक स्केलला जेव्हा तुम्हाला बजेट मिळतं ना तेव्हा बऱ्याच वेळा भीती पण वाटते की आपण एवढ्या पैसा आपल्याकडे बजेट म्हणून आलाय त्याला आपण माउंटिंग मध्ये तरी न्याय देऊ शकणार होतो. आणि मला त्या बाबतीत माऊली वाटतंय की ती टेक्निकली फिल्म आमच्याकडनं खूप चांगली झाली होती. बरोबर. पण येस, म्हणजे आय अंडरस्टँड, आणि मला आता कळतंय की पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 या फंद्यात पडू नये कोणी. आणि मी तर म्हणजे मला नंतर हे पण आठवतंय की क्लासमेट्स 2 करूया ही चर्चा चालू झाली. म्हणलो की आय थिंक हे बेस्ट आहे की आपण इथेच थांबूया आता, कारण हे सगळं जे काही 1, 2, 3चं प्रकरण आहे ना, त्या प्रकरणाला मी फार काही, मला त्याच्यात फार रस पण नाही. हायवे असला तरी स्पीड ब्रेकर किती गरजेचं आहे तुला लक्षात आलं. 100%.
पण त्यात तू खचला नाहीस, म्हणजे तू पुढे खचण्याचं सुरू काही ठेवलं, नव्हतं. कारण तर सांगू का, एक मला नेहमी वाटतं की माऊली, म्हणजे तू तसं बघितलंस तर माऊलीचा बजेट 10 ते 14 कोटीचा सिनेमा होता. तो बिग बजेट फिल्म, राईट फ्रॉम P&A पासून सगळं धरलं असतं. माऊली झाल्यानंतर ना मला असं वाटलं की बजेट नाही रे फार महत्वाचं, आपल्याला सिनेमा काय बनवायचा आहे तो. आणि त्यानंतर इमिजिएट मी फिल्म जी पुढची गेली ती उन्हाळा नावाची फिल्म. पण उन्हाळचं बजेट माऊलीच्या 10% पडलं. सो मला असं झालं की आपण एक फिल्म करूया, जो डिटॉक्स असतो ना, करेक्ट, बजेट डिटॉक्स, म्हणजे नॉट फिल्म किंवा त्याची प्रोसेस, पण एक अशी फिल्म करूया ज्यात पैशाची गरज फार प्रायमरी नसेल, जेवढी हवी तेवढी टेक्निकल, पण आपल्याला हवी ती फिल्म करूया. आणि तू मला जर विचारलं असतं आता 14-16 वर्षात जे मी काम करत आलोय, त्यात मोस्ट सॅटिस्फाईंग एक्सपिरियन्स ऑफ मेकिंग एनी फिल्म वॉज क्या बात. की ती फिल्म करताना मला जे फिल्म करताना केल्यानंतर आणि अजूनही बघताना जे वाटतं ना, की जे काय असो, मला असं वाटतं की अरे हे करताना ना एक रिग्रेट नाही कुठलाच. कारण तू गुहागरमध्ये शूटिंग केलंस ना. बरं, तुझ्या गावी शूट केलं, माझ्या गावी शूट केलं, त्याच्यामुळे तुला satisfaction मिळालं. पण गुहागरमध्ये शूट केली, हे माहिती हो, होतं. मी म्हणतो ते येणारच होतं त्याच्यात. बघ, म्हणजे आता ते पण आहे ना गणित. गावाची महती आहे. नाही, मला गुहागरबद्दल विशेष प्रेम आहे. हो ना. आणि मला गुहागरबद्दल असं वाटतं की कधी कधी आपलं गाव एक वेगळं असतं, पण आपण कुठल्या तरी गावात जातो आणि आपल्याला ते आपलं वाटतं. ते गुहागर माझं ते गाव आहे, की मी भले गुहागरचा नसलो आणि तू असलास तरी मी गुहागरमध्ये गेलो की मला असं वाटतं हे आता माझं गाव आहे. अरे पण मी गावातनं काही लोकांकडनं ऐकतोय की आता हळूहळू तिकडे इंडस्ट्री तयार होते, म्हणजे वाईला जसं आपण म्हणतो, अरे खरं तसे शूटिंग आणि बरंच तिकडे तुला एक होत आहे. सांगू का, मी तेव्हा शूट करताना समीर विध्वंस त्याची फिल्म शूट करत होता. हो आणि आमचं दोघांचं शूटिंग, ते गाव फार मोठं नाही, हो हो हो. तर 2 टोकांना चालू होतं ते गावाच्या. तर ते गावाच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की अहो कुठे जा, सिनेमाचीच लोक दिसतात आम्हाला. तर मला एका मुलाने येऊन सांगितलं होतं, त्या कॉलेजमधला मुलगा होता, मला म्हणलं की सर जरा एक रिक्वेस्ट करतो तुम्हाला. म्हणलं काय? म्हणलं आमच्याकडे ना कुठल्याही पानटपरीवर सिगरेट मिळत नाही, कारण तुमच्या सगळ्या सिगरेटी पळवल्यात, तर आमच्यासाठी जरा शहरातनं मागवा म्हणे. म्हणला वेगळाच प्रॉब्लेम घडलाय म्हणलं सिटीत. पण मला फार प्रचंड प्रेम आहे गुहागरची. आणि वर्षात 1 का 2 ट्रिप तर फिक्स असतात. मी असं ऐकलं की तू तर सिनेमे लिहायला पण गुहागरला जातो. हो, मी सिनेमा लिहायला, मी आणि सौरभ भावे, वा. आम्ही जेव्हा पहिल्यांदा कुठे जावं आणि सिनेमा लिहावा हा विचार केला तेव्हा मला ते गुहागर दिसलं. पण पावसाळ्यातलं गुहागर जे आहे ना, आता हा जो सीझन आहे ना, त्या सीझन मध्ये परफेक्ट आहे. करेक्ट जाण्याचं. पण जसं आपण नेहमी म्हणतो ना, मल्याळम सिनेमामध्ये जी किनारपट्टी, जे समुद्राचं सौंदर्य दिसतं ते आमच्या मराठी सिनेमात का दिसत नाही वगैरे, तर त्या प्रेक्षकांनी खरं तर उन्हाळ पाहायला पाहिजे, काही प्रमाणात किल्ला बघायला पाहिजे. अविनाश अरुण आणि या 2 दिग्दर्शकांनी अविनाशची सुरुवात केली. मला त्याच्या आधी पण माहिती फिल्म शूट झाले, काकस्पर्शासारख्या फिल्म पण झाल्या त्या, पण समुद्र आणि बाकी, म्हणजे मला तेच म्हणायचं होतं की मल्याळम सिनेमात तिथलं जे राहणीमान आहे, तिथली जी बाजारपेठ आहे, तिथलं आत्ताच्या लोकांचं जगणं जे आहे ते तुम्ही दाखवलं काही प्रमाणात त्याच्यामध्ये, तर त्यामुळे ती मजा आली. उन्हाळमध्ये तू समुद्रात जाऊन तिकडे जे काही खोलवर जे शूटिंग केलंस, तर तो पण प्रकार खरं तर आपल्याकडे मराठीत फार कमी, पण इतक्या मजेशीर होता तो प्रकार की ऍडव्हेंचर होतं रे ते. शूटिंग हा प्रोसेसच ऍडव्हेंचरच होती. आणि मला आठवतं की आशुतोष गोवारीकर आले होते फिल्म बघायला, आणि त्यांनी मला फिल्म बघून हेच म्हणलं होतं की तू मला जरा आपण भेटूया. म्हणलं का? म्हणलं तू कसं शूट केलंयस मला प्लीज सांग. वा. म्हणलं सर आता तुम्ही सगळंच करून झालंय, तुम्हाला हे का? तर मला म्हणले नाही, ऍक्च्युअल म्हणजे जर मी तुझ्या जागी असतो तर मी एक स्टुडिओ फ्लोर घेतला असता, त्यात एक टँक बनवला असता, बोट त्यात ठेवली असती आणि शूट केलं. उन्हाळ हा सिनेमा जिओ सिनेमावरती आहे. येस, तर ज्यांनी बघितला नसेल त्यांनी प्लीज बघा तो सिनेमा. आणि त्याच्याशिवाय एक महत्वाचा सिनेमा आता झी5 वर आलेला आहे, काकुडा नावाचा. करेक्ट. म्हणजे बघा, मुंजा यशस्वी झाला, लगेच काकुडा त्याची पुढची फिल्म, जी मला वाटतं तुझी पहिली फिल्म ठरली. खरं पहिली दुसरी फिल्म, खरं तर दुसरी फिल्म शूट केलेली, बरोबर, पण रिलीज झालेली मुंजा पहिली फिल्म झाली. मग पुन्हा त्याच्यामध्ये हॉरर कॉमेडी तू आहे काकुडामध्ये. पण ती खरं सांगू तुला, ती खूप अशी स्पूफ स्पेस मधली ती, जॉनर फार वेगळा आहे त्याचा. म्हणजे जॉनर हॉरर कॉमेडी सारखा टिपिकल जॉनर नाहीये. म्हणजे आम्ही त्याच्यात खूप हॉरर कॉमेडीच्या आयकॉनिक सिनेमांवर त्याच्यावर विनोद केले, आमच्या भूतावर विनोद केलाय आम्ही, आणि त्याचा झोन आणि टोन फिल्मचा खूप वेगळा आहे. आणि मला ती फिल्म म्हणून अटेम्प्ट करण्यात मजा आली, कारण अशी फिल्म फार करायला मिळत नाही. हॉरर कॉमेडी ना फार रन ऑफ द मिल जो प्रोसेस असते ना, की आपल्याकडे एक भूत असेल तर तो दिसणार नाही, मग तो भीतीदायक असेल आणि मग त्याच्या विरोधात एक लढा आणि हे सगळं आपण दाखवतो. म्हणजे मुंजा पण थोडाफार तसंच होता. पण हे भूत तुला पहिल्यांदाच दिसतं, सुरुवातीला दिसतं फिल्मच्या. तो खरं 3 फूट भूत आहे आमचं, आणि ते फार मजेशीर भूत आहे. सो बुजगावण्यासारखं भूत पण आहे. सो इट इज अ व्हेरी डिफरंट जॉनर ऑफ अ फिल्म, जी मला अटेम्प्ट करताना मी, रितेश, आम्ही सगळ्यांनी पहिल्या दिवशी याच्यावर चर्चा पण केली. म्हणलं हे वाटेल लोकांना हॉरर कॉमेडी, पण हे स्पूफी हॉरर कॉमेडी, आणि स्पूफ हा जॉनर आपल्याकडे फार झाला नाहीये. आपण स्कॅरी मूवीज आणि या स्पेसमध्ये खूप बघितलेत, पण आपल्याकडे भारतात फार अटेम्प्ट झाले नाहीत हॉरर कॉमेडीज.
पण मला असं वाटतं मॅडॉक ह्याच्यामध्ये खूप जास्त त्यांनी प्रयत्न करून हॉरर कॉमेडी एस्टॅब्लिश केलंय किंवा लोकांना ते सिनेमे आवडलेत सुद्धा. म्हणजे स्त्री आहे, स्त्रीचं एक वेगळंच युनिव्हर्स आता तयार होणार आहे, कारण मी असं ऐकलं त्याच्यामध्ये मुंजा पण येणार आहे स्त्रीमध्ये. म्हणजे ती वेगळी स्टोरी आहे खरं. कारण मुंजा जेव्हा दिनेश विजनला बनवायचं होतं ना, तेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारला होता की तुम्ही इंडिपेंडंट ह्या फिल्मकडे बघत असाल तर त्याचा एक वेगळा प्रवास असेल, कारण आपण फिल्म एंड करत नाही होत, आपण एक ओपन एंडेड बरोबर. आणि का ठेवतोय कारण आपल्याला त्याला पुढे घेऊन जायचंय. सो ते मला म्हटलं होतं की नाही, मला असं वाटतं भारतात ना खूप राज्य आहेत आणि प्रांत आहेत ज्यात त्यांच्या फोकलोर्स आणि त्यांच्या लोकल स्टोरीजला आपण घेऊन या युनिव्हर्सचा भाग बनवू शकतो. तर तसं त्यांनी भेडियाला नॉर्थ ईस्टमध्ये सेटअप केला किंवा सेंट्रल इंडियामध्ये मध्य प्रदेश आणि त्या भागामध्ये स्त्री होतं. तसंच महाराष्ट्रात आता कोकणात महाराष्ट्राचं मुंजा आहे. तसंच आम्ही एक वेगळे असे वेगवेगळ्या राज्यातनं वेगवेगळे इंटरेस्टिंग तिथले असे फोकलोर्स आम्ही शोधतोय आणि त्याचा एक भाग हा अख्खा हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा ते सगळं होणार आहे. आणि मला असं वाटतं की ऑपॉर्च्युनिटी खूप आहे, कारण ऑडियन्स एकदा त्यांना काहीतरी आवडलं ना की दे आर फेथफुल टू इट. मग ते फॉलो करतात आणि मग ते शेवटपर्यंत फॉलो करतात जर तुम्ही चांगलं देत राहिला. करेक्ट. सो बघूया आता पुढे काय ते तर आहेच. पण मागे एक गोष्ट घडून गेली, ती म्हणजे महेशचा बदला नावाची फिल्म रेडी आहे, येऊ दे आता ना. ही गोवागडमध्ये शूट केलेली माझी पहिली फिल्म होती ती. म्हणजे इनफॅक्ट मी नारबाची वाडी कोकणात तळ कोकणात शूट केली, कुडाळ सावंतवाडीला. पण मी पहिल्यांदा गुहागरमध्ये आलो होतो नारबाच्या वाडीस, आणि त्यानंतर जे प्रेम आहे गुहागरची ते तिथे जुडलं गेलंय. सो आता ती फिल्म आहे वायकॉमकडे आणि ती आता वाट बघतो. ती आदित्य सरपोतदार हे बॉलिवूड मधलं आता मोठं नाव झालंय. मला तर फार इच्छा आहे ती फिल्म यावी. इनफॅक्ट मला प्रत्येक पोस्टमध्ये ना कोण ना कोणतरी कधीतरी विचारतोच महेशचा बदलाचं काय झालं. पण ती अनाऊन्स झालेली नव्हती फिल्म. नव्हती. कधी त्याचं पोस्टर आलं नाही, कधी टीजर आला नाही, कधी त्याचं डेट अनाऊन्स झाली नाही, पण तरी लोकांना उत्सुकता आहे. ती फिल्म रेडी होती. त्या फिल्ममध्ये अंकुश असल्यामुळे अंकुश आणि मला दोघांना प्रचंड एक्साइटमेंट आहे त्या फिल्मबद्दल, अजूनही आहे. पण त्याचे निर्माते आम्ही कोणीच नसल्यामुळे, त्याचे निर्माते होल आणि सोल ही वायकॉम असल्यामुळे ते त्यांच्या हातात फिल्म आहे. आता त्यांनी जर ठरवलं हा इंटरव्ह्यू बघून की आपण ही फिल्म रिलीज करूया, तर मी आणि अंकुश तर एव्हर रेडी होती फिल्म प्रमोट करायला. हा सगळा तू विचार केलाय, ही जी सगळी तुझी वाटचाल जी चालू आहे आता मस्तपैकी एकदम, तुझ्या वडिलांना तर ते खूप आवडलं असतात आणि मला माहितीये की तू वडिलांना खूप मिस करत असणार. 100%. अजय सरपोतदार हे नाव मराठी चित्रपट सृष्टीमध्ये इतकं मोठं होतं. एक उत्साही माणूस, रिसोर्सफुल एकदम. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष होते. मॉरिशसमध्ये फिल्म फेस्टिवल करणं असेल, अशा अनेक गोष्टी त्यांनी त्यावेळेला केल्या. पैंजण नावाची फिल्म त्यांनी दिग्दर्शित केली होती आणि उलाढालच्या वेळेला मी पाहिलं होतं की ते किती आनंदी होते याचं जेव्हा पदार्पण झालं आदित्यचं मराठीमध्ये दिग्दर्शक म्हणून त्यावेळेला. आणि मला खात्री आहे की मुंजाचं यश बघून त्यांनी पुण्यात हत्तीवरनं साखर वाटली असते. अगदी मी खरं सांगतो, म्हणजे इतकं त्यांचं प्रेम होतं. मला हे पण माहितीये, कारण तू त्यांना चांगला ओळखायचा आणि तुमचा पण संपर्क त्या काळात बऱ्यापैकी होता. पण म्हणजे मला आता तेच मी असं इमोशनल नाही करणार तुला, पण त्यांनी सिनेमाबद्दल किंवा मराठी चित्रपट सृष्टीबद्दल खूप काही विचार करून ठेवला होता. त्यांचे धाडसी होते जरा ते. अशी कुठली गोष्ट आहे की अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुला असं वाटतात की त्या पुढे घेऊन जायला पाहिजेत? मला नेहमीच, मी ते पहिला माझा सिनेमा रिलीज झाल्यानंतर गेले आणि त्यांनी त्यानंतर माझं काहीच काम पाहिलं नाही. तर मी मराठीत गेले जे काही वर्ष काम करत राहिलो, आणि मला का एवढा वेळ लागला हिंदी सिनेमा पहिला करायला, याचं कारण पण कुठेतरी तेच आहे. मला अजूनही आठवतंय की त्यांच्या शेवटच्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी मला त्यांची तब्येत जरा डाऊन त्या काळात व्हायला लागली होती, आणि मला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मला असं फार वाटतं की तू, सचिन कुंडलकर, उमेश किंवा ते नवीन मंगेश हडळवे, तेव्हा अशी गँग होती, तुम्ही भेटत राहावं, तुम्ही एकमेकांशी संपर्क ठेवावा, किंवा तू त्यांना तू हे सांग की तुम्ही एकत्र येऊन ना यंग फिल्म मेकर्सने ना इंडस्ट्री कुठे न्यावी हे एकत्र मिळून काम करावं. आणि मला त्यांची ती गोष्ट ना फार आवडायची रे, कारण मला असं वाटायचं की ते नेहमी इंडस्ट्रीकडे बघायचे. ते मी हा तो असं कधीच करायचे नाही. की कधी कधी त्यांनी मलाही सांगितलंय की हे काम, हे खूप चांगलं काम झालंय, सो ती प्रमोट करायची पण आपली जबाबदारी आहे. की इट इज नॉट ओनली की आपण आपलं काम करत राहावं. आणि ऍज अ चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष म्हणून ना शेवटपर्यंत, म्हणजे जेव्हा गेले तेव्हा ते अध्यक्षच होते, तर शेवटपर्यंत ते काम करत राहिले आणि इंडस्ट्रीचं काहीतरी पुढे व्हावं. अनुदान असो किंवा जाहिराती असो किंवा शो मिळण्याची धडपड असो, ही सगळी ते शेवटपर्यंत करत आले. मला ना हे नेहमी वाटत होतं की हे कुठेतरी एका पॉईंटला थांबावं आणि संपावं. म्हणजे संपावं म्हणजे कसं, की धडपड संपावं एक फिल्म मेकरची, एका इंडस्ट्रीची. आणि त्यासाठी मी थोडंफार ती माझ्या लेवलला करत राहिलो.
त्यांच्या मनात होतं की आमची फिल्म कंपनी जी होती, आर्यन फिल्म कंपनी, जी माझ्या पणजोबांची होती, हो. ती मी परत कुठेतरी सुरू करावी आणि 2027 साली त्याला 100 वर्ष पूर्ण होतील. सो त्याच्या अंडर मी काही सिनेमे करावे. तर तो प्रयत्न तर नक्कीच मी परत सुरू केलाय. पण त्यांच्या मनात नेहमीच हे पण होतं की इंडस्ट्रीसाठी ना नेहमी, कारण तू कुठलाही यंग फिल्म मेकरला आज विचार की जे त्या काळात सुरुवात ज्यांनी केली त्यांना त्यांच्या बद्दल खूप वाटायचं की त्यांना असं नेहमी वाटायचं की तरुण रक्त आलं ना इंडस्ट्रीत तर ह्याचं काहीतरी होईल. सो तेव्हापासून मला असं वाटायचं की कुठलाही नवीन फिल्म मेकर येतोय ना त्याला सपोर्ट आपण केलं पाहिजे, कारण ती धडपड त्यांनी करू नये जी आपण केली किंवा आपण जी बघितली त्यांना करताना त्यांनी ती करू नये असं वाटतं. तर त्यांचा तो प्रयत्न तरी मी पुढचे काही वर्ष तर नक्कीच तुम्ही मराठी दिग्दर्शक जेव्हा एकत्र आलात तेव्हा तर तुला ते नक्कीच आठवलं असेल की त्यांच्या मनात हे म्हणजे हा फोटो बघून त्यांना सगळ्यात जास्त आनंद झाला असता की हे सगळे एकत्र आले. क्या बात आहे. मला माहिती म्हणून असं विचारायचं आहे की तुझे पणजोबा नानासाहेब सरपोतदार त्यांची आर्यन फिल्म कंपनी 1927 साली त्यांनी सुरू केली. त्यांनी 41 फिल्म्स केल्या. तर मी असं ऐकलंय की आपल्याकडे जो ऐतिहासिक सिनेमांचा ट्रेंड आहे तो त्यांनी सुरू केला. त्यांनी अनेक ऐतिहासिक सिनेमे केले. आता ट्रेंड सुरू केला का नाही मला माहित नाही, कारण तोपर्यंत पौराणिक किंवा परदेशी सिनेमावर आधारित सिनेमे बनत होते मूकपट, म्हणजे सायलेंट फिल्मच्या काळामध्ये. बरोबर. 40 सिनेमांची नावं बघितली तर नावं बघूनच कळेल की बऱ्यापैकी सगळे ऐतिहासिक सिनेमे. आणि त्या काळामध्ये ना म्हणजे मला हे विचार करून कधी कधी फार असं एक त्या लोकांचं कौतुक वाटतं की जेव्हा इंडस्ट्री काहीच नव्हती, जेव्हा सिनेमे बनवणं हा फार काही चांगला पेशा नव्हता, त्या काळात 40 सिनेमे करणं, टेक्नॉलॉजी काय असावी, कुठे काय मिळावं, हे ती अवघड असावं सगळं. आणि तरी या लोकांनी कामं केली. फार मला वेगळंच त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे. आणि मला आजीनी माझ्या सांगितलं होतं एक गोष्ट की ते खूप लवकर गेले आणि त्यांना तेव्हा 7 मुलं होती. तर तेव्हा 7 मुलांचं पुढे काय होणार म्हणून माझी पणजी जी होती ना तिने त्यांची लग्न लावून दिली ही जी त्या फिल्म्सच्या म्हणजे पणजोबांनी केलेल्या फिल्म्सच्या निगेटिव्ह मधनं जी चांदी निघायची ना त्या काळात, ती चांदी काढून, ती चांदी विकून त्यातनं पुढच्या 7 लग्नांमध्ये ती चांदी पुरेल एवढी ती चांदी निघाली. सो मला इतकी ती मजेशीर गोष्ट वाटते की कसा विचार केला असेल या सगळ्यांनी की आपण सर्व्हायव्हल सिनेमा इंडस्ट्री आणि त्या काळात कसे, आणि आधीच सगळा बेभरवशाचा धंदा आहे. हो. सो त्या काळात त्यांनी सिनेमे केले रे, आणि त्यांनी केले म्हणून आज आम्ही करू शकतो. नाहीतर हे सगळंच फार अवघड होतं. आणि मला दिसतंय की त्या काळातले त्यांच्याबरोबर जे फिल्म मेकर दामले असतील, पत्तेलाल असतील किंवा ते सगळी जी लोक होती त्यांनी जी इंडस्ट्री उभी केली आहे तीच इंडस्ट्री म्हणजे मराठी सिनेमा म्हणतो ना ती ह्यांचीच आहे. म्हणजे आपण फक्त त्याला थोडंसं पुढे ढकलत राहतो. खरंय. मला ते अजूनही आठवलं की तुझ्या आजोबांचं नाव विश्वास सरपोतदार तू म्हणालास ते, तर ते बनवाबनवी कनेक्शन काय आहे का? अरे तेच नाव आहे. सांगू का, मला शाळेत माझे मित्र मला विचारायचे की हेच तुझे आजोबा का? कारण सुधीर जोशी कारण तू पहिला शॉट बघितलास बनवीचा, तर पहिला शॉट पाठी येते. विश्वास सरपोतदार अशी पाठी आहे आणि मग कॅमेरा ट्रॅक बॅक होतो आणि ते घर दिसतं आणि त्यातनं सुधीर जोशी बाहेर येतात. सो लोकांना अनेक वर्ष वाटायचं की हे तुझे आजोबा आहेत का? तर मी म्हणायचो नाही, माझ्या आजोबाने हे कलाकार ऍक्टर येते. पण हे सचिन पिळगावकर ह्यांचा हट्ट असायचा. आय थिंक मला जेवढं आठवतंय तेवढं हे होतं की त्यांच्यासाठी ना विश्वास सरपोतदार हे नाव सिनेमात असणं हा लकी मॅस्कॉट किंवा लकी चार्म असा होता. आणि म्हणून ते करायचेच की इधर त्यांना सिनेमात आणायचे किंवा त्यांचं नाव असलं एक कॅरेक्टर उभं करायचे. आणि आता बघ बनवाबनवी इतकी सुपरहिट फिल्म आहे, त्यानंतर ते मी खरंही असेल. मला असं वाटतं कुठेतरी तेव्हापासून ते कनेक्शन होतं. पण मला इतकी अजूनही मजा वाटते ना की अजूनही मला किती लोक म्हणतात की अरे हे ते विश्वास सरपोतदार तुझे आजोबा का? ते म्हणतात की ते नावच आहे फक्त, पार्टी आहे फक्त. थोडं तुझ्या ओटीटीवरच्या प्रवासाबद्दल पण बोलूया, कारण तुझा एंट्री ओटीटी वरती खूप इंटरेस्टिंग पद्धतीने झाली. द शोले गर्ल नावाची फिल्म, त्याला आपण काय म्हणूया, फीचर फिल्म नव्हती खरं, तो एक स्पेशल 1 hour एपिसोड होता. एक 67 मिनिटची फिल्म होती ती. तसं खूप इंटरेस्टिंग जर्नी होती त्या बाईची, मेस्टंट वुमन. आणि ती डॉक्युमेंटरी नव्हती, हे महत्वाचं बेसिकली. आणि तू वेगळ्या पद्धतीने तो विचार केला होतास. त्याच्यानंतर द रायकर केस ह्याच्यावरती तेव्हा पहिली सिरीज तुझी आली ती. तर हे सगळं ओटीटीचं विश्व तुझ्यासाठी अशा वेळेला आलं जेव्हा तुला त्यात खूप गोष्टी करायला पण मिळाल्या वेगवेगळ्या पद्धतीने. मला या वर्षी आता बघ, मुंजा हा थिएट्रिकल झाला, काकुदा हा ओटीटी सिनेमा आहे, आणि आता पुढच्या महिन्यात एक ओटीटी सिरीज येते. अच्छा. सो हे तिन्ही प्लॅटफॉर्म्स ना गेल्या 2 वर्षात तिन्ही वेगळ्या पद्धतीने करायला मिळाले. आणि तिघांचेही वेगळे चॅलेंजेस आहेत. म्हणजे मला असं वाटतं फिल्म थिएट्रिकल करताना आपण एक कॅनव्हासचा विचार करतो आणि एका 3 तास 2 तासाच्या बंद एका स्पेस मधल्या ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्सचा विचार करतो. ओटीटीवर फिल्म करताना तुम्हाला हे ध्यानात ठेवायला लागतं की लोक फोनकडे बघणार, लोक फिल्म पॉज करणार,
फिल्म आज म्हणजे तुला मी लिहून देतो. मला सिनेमा रिलीज झाल्यानंतर कित्येक लोकांनी मेसेज केले, 20 मिनिटं पहिली पाहिली आहे, संध्याकाळी पुढची 20 मिनिटं बघू, म्हणजे उद्या राहिलेली. तर म्हणलं ही प्रोसेस आहे. म्हणजे अनेक लोक असे सिनेमे बघतात. तर हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायला लागतं. सिरीज करताना तुम्ही नक्कीच या पद्धतीने काम करता की एपिसोड टू एपिसोड, क्लिफ हँगर्स किंवा तो सीझन 1 सीझन 2 लॉंगर आर्क, या सगळ्या गोष्टींचा विचार करून फिल्म सिरीज करायला लागतात. सो तिन्ही फॉर्मॅट्सचे चॅलेंजेस वेगळे बरोबर. आणि तेवढीच मजा पण आहे या तिन्ही फॉर्मॅट्समध्ये काम करताना. सो रायकर केसच्या वेळेस पहिल्यांदा मी सिरीज करत होतो आणि मला तो फॉर्मॅट पण वेगळा होता, कारण मला माहित नव्हतं की हे कसं वर्क होणार आहे, कारण फार काही वेबसिरीज आल्या पण नव्हत्या. म्हणजे ते खूप नवीन काळ होता तो, प्री पॅन्डेमिकचा काळ. त्यानंतर पॅन्डेमिक नंतर आणि पॅन्डेमिक मध्ये वेबसिरीज हा प्रकार कळायला लागला आपल्याला की त्याचा एक फॉर्म काय आहे. आता ती करताना मग ती फॉर्मची जाणीव ठेवून त्याच्यावर जरा स्पेसिफिकली काम करण्यात आलं. परत एका खूप छान विषयावर वेबसिरीज आहे, मराठी पुस्तकावर एक आहे. अरे वा. आणि असंही होतं की त्याच्यावर सिनेमा करायचा का काय करावं हे विचार करत असताना हिंदीत हॉटस्टारनी ते पुस्तक वाचलं आणि ते म्हणले की नाही, इसका हिंदी में शो करते क्योंकि द कनेक्ट ऑफ दिस कंटेंट इज ह्यूज. सो म्हणलं की चला. सो नितीन वैद्य, निनाद वैद्य जे आपले दशमी क्रिएशन्स आहे त्यांच्याबरोबर मिळून ही वेब सिरीज केली. पण फार एक्साइटिंग काळ दिसतो मला पुढे, मुव्हिंग आहे फॉर अ फिल्म मेकर. कारण मला वाटतं फिल्म मेकर काय असतो रे शेवटी, आपण फॉर्मॅट ना अडॅप्ट करत राहणं फार गरजेचं आहे. आपल्याला स्टोरी सांगायची आणि कुठली स्टोरी कुठे सांगता येईल आणि कुठल्या स्टोरीत किती जीव आहे, त्याची लाईफ किती मोठी आहे ही ओळखून त्यावर काम करावं. सो मला मजा आली रे गेल्या 2-3 वर्षात 3 कम्प्लीट वेगळ्या फॉर्मॅट्समध्ये काम करताना. कुठलं मराठी पुस्तक आणि काय ते सांग ना. सो प्रतिपश्चंद्र नावाचं मराठी पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचे राईट्स घेऊन यांनी केलंय. आता ती अनाउन्समेंट ऑफिशियली सगळी होईलच, पण महाराजांच्या सिंहासनाचा शोध अशी त्याची ट्रेजर हंट आहे आणि इट इज अ व्हेरी व्हेरी युनिक, व्हेरी युनिक ट्रेजर हंट. सो मजा आहे. कम्प्लीट वेगळा जॉनर पण आहे. सो हॉरर कॉमेडी नाहीये ती. कारण लोकांना असं फार वाटायला लागलं की आता हा फक्त भूताच्याच. तसं वाटायची गरजच नाही, कारण तू इतके वेगवेगळ्या प्रकारचे. अच्छा, हिंदीत असं. म्हणजे मराठीतल्या लोकांना माहिती आहे की हे आत्ताचा एक ट्रेंड आहे फक्त झॉम्बिवली नंतर झालेला. पण हिंदीत खूप लोकांना वाटतं की अरे अच्छा आप तो हॉरर कॉमेडीची करते. नाही, मेरे हॉरर कॉमेडीज के अलावा भी बहुत काम है, प्लीज आप जाके वो देखना. पण एक आनंद आहे की आता ही वेगळ्या जॉनरचा कम्प्लीट वेगळा शो आहे. आणि पण दिग्दर्शक म्हणून तुला, म्हणजे मराठी दिग्दर्शक म्हणून तुला हिंदीमध्ये काम करत असताना, आता हे मराठी पुस्तक आहे त्याच्यावर आपण हिंदी सिरीज बनवतोय, तर भाषेचा तुला किती विचार करायला लागतो? भाषेचा इन द सेन्स मला असं म्हणायचं की महाराष्ट्र बाहेरच्या लोकांना सुद्धा ते आवडलं पाहिजे, म्हणून त्या पद्धतीने ते फुलवणं बेसिकली. मला इनफॅक्ट आता हे मुंजानंतर जाणवायला लागलं की आपण जितके लोकल जातो ना तेवढा आपला अपील युनिव्हर्सल होतो. ओके. आणि हे लोकल जाण्यात मजा आहे, कारण ना आपण जितकी भाषा, आता हे बघ, हे नक्कीच आहे की मी ती मराठी भाषेत करू शकत नाही, तो हिंदी शो असतो. मराठी भाषा वापरू शकतो जिथे शब्दांमधनं किंवा त्या लहेजातनं, पण मला शेवटी त्या भाषेला पण धरून जाणं गरजेचं आहे. पण कल्चरली आणि त्याचा सोल हा जर महाराष्ट्र ठेवला ना मी, तर लोकांना ते जास्ती आवडायला लागते. आणि मुंजामध्ये हे मला मुंजा बनवताना ह्याची जाणीव का होती, कारण तुंबाड किंवा कंतारा, तू हे सिनेमा बघितले, ते आर सो लोकल त्यांच्या फ्लेवरमध्ये, पण तरी ते ऑल ओव्हर इंडिया बघण्यात आले लोकांकडनं. सो ही फिल्म करताना आपण असं होतं, हा शो करताना पण मनात हे होतं की आपण मराठीपणा त्यातला ठेवावा, त्यातला महाराष्ट्र कल्चर कनेक्ट हा ठेवावा. आणि महाराजांच्या बद्दल आहे तर आपण तो राहणारच, कारण तो जाऊ शकत नाही. ट्रिकी कुठे असतं, जेव्हा आपल्याला मराठी पात्रांना हिंदी बोलताना दाखवायचं असतं. सो थोडंफार त्या बाबतीत मला कुठे वाटतं ना, त्यातला तोडगा असा आहे की आपण मग कास्टिंग करताना मराठी कलाकारांचं करणं गरजेचं आहे. म्हणजे आता मी सुहास जोशींना घेऊन किंवा अजय पुरकर किंवा यांना घेऊन मला वाटतं ते बऱ्यापैकी ते आम्ही सांभाळलं. तसंच या सिरीजमध्ये पण प्रभावळकर आहेत, नंदू माधव आहे, सई तामणकर आहे, ते या सगळ्यांना घेऊन ना, मला माहिती आहे की मराठी कलाकार पात्र हे आहेत म्हणून हे कलाकार आहेत. आणि त्यांच्या तोंडी जेव्हा हिंदी ऐकू येतं ना, तेव्हा ते खूप कधी कधी नॅचरल पण वाटतं की मराठी माणूस असं हिंदी बोलू शकतो. बरोबर. मजा या गोष्टीची वाटतं की लोकांना बाहेर फार कुतूहल आहे की मुंजा बाबतीत तर नक्कीच, अच्छा ये मुंजा क्या था, ये असं कोकण में होता है क्या. आणि मग त्यांनी त्यांच्या स्टोऱ्या बनवल्या मुंजा बाबतीतच्या. आणि जसं सत्यराज साऊथचे जे कटप्पा आपल्याकडे, ते या फिल्ममध्ये होते. त्यांना मी जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेलो आणि मुंजाची स्टोरी पहिल्यांदा ऐकली, तेव्हा त्यांनी मला छोटा चेतनचा रेफरन्स दिला. म्हणून छोटा चेतन देखा था मैंने, वो वैसा आहे का? म्हणलं वो वैसा नाही, अलग आहे. मग त्यांना मी काही व्हिडिओज पाठवले, काही राईटअप्स पाठवले. मग त्यांना ते फार एक्साइटिंग वाटलं. ते म्हणले की इसको करते क्योंकि ये चलेगा. आणि कल्चरली ते म्हणले शेवटी सगळं सेमच आहे, विच आय अग्री विथ. सो आपण जर म्हणजे महाराजांबद्दल मी जर काही करणार असेल
तर मला 100% माहिती आहे की दिल्ली युपीत बसलेल्या माणसाला पण ते कळणार, त्याच्यातलं इमोशन कळणार. आणि मे बी तो जास्ती इंटरेस्टनी बघेल आता की अरे या विषयावर आपल्याला काहीच माहित नव्हतं, आपण आता हे बघितलं पाहिजे. म्हणजे त्यासाठी ऑथेंटिक कास्टिंग असं आपण म्हटलं तर येस, ऑथेंटिक कास्टिंग आणि ऑथेंटिक वर्ल्ड बिल्डिंग. म्हणजे सुहास जोशी आणि सत्यराजचं आता म्हणालाच त्याच्यावरनं की हे किती युनिक कॉम्बिनेशन होतं की एकीकडे सुहास जोशी, एकीकडे सत्यराज आणि एकीकडे मोना सिंग. हो, म्हणजे मराठी म्हणून जे लोक म्हणत होते की अरे हा तर मराठी सिनेमा आहे, तर असा विचार कास्टिंगच्या वेळेला झालेला होता. मला फार वाटतं. आणि एक म्हणजे आय डोंट नो हे लोक का करत नाहीत, पण आपण एक पंजाबी पात्राला निवडतोय त्यासाठी पण का वेगळ्या प्रांतातनं कुठलं तरी ऍक्टर, म्हणजे मोना सिंग ही पंजाबी आई म्हणून मी पहिल्या दिवसापासून की मराठी आजी, इथे सुहास जोशी येणार नाही का, कुठली तरी वेगळी एक बंगाली ऍक्टरला मी घेणार आणि तिला मराठी ऐसे बात करते हे शिकवायला जाऊन, जे आपल्याकडे त्या प्रांतात तेवढे कमालीचे कलाकार आहेत. सो बरं हे इतके इंटरेस्टिंग होतं की मुंजात हे करता आलं मला, की एक साऊथ इंडियन ऍक्टर, एक पंजाबी ऍक्ट्रेस आणि एक मराठी वेटरन ऍक्टर, या तिघांना एकत्र एका फ्रेममध्ये आणतात. सो मला शूट करताना फार मजा आली, कारण इतक्या वेगळ्या स्कूल्स ऑफ ऍक्टिंग होत्या ना. सो ते फ्रेममध्ये आल्यानंतर ते कसे एका सीन परफॉर्म करतात ते बघताना फार मजा आली. मला हे आठवतंय, म्हणजे तो भाषेचा आपण म्हणतो की मी कास्टिंग करायला जेव्हा सत्यराजला गेलो होतो तेव्हा पहिल्यांदा मी त्यांना भेटलो होतो चेन्नईमध्ये. आणि मी त्यांना तेव्हा बेसिक आयडिया दिली होती की म्हणलं सर ये ऐसा फिल्म आहे. ते म्हणते की आय नो दिस फिल्म बिकॉज योगेश ज्यांनी फिल्म लिहिली आहे त्यांनी त्यांना आधी अप्रोच केलं होतं. अच्छा. तो म्हणलं आय नो अबाउट द फिल्म बट ठीक है इट्स हिंदी, तो हाउ मच हिंदी हैव टू टॉक. म्हणलं आपको हिंदी नहीं आता क्या? ते म्हणलं मेरे को हिंदी बिल्कुल. त्यांनी मला फक्त एक मेरे सपनों की रानी कब आएगी तू, इतना ही मेरे को हिंदी आता है, इसके आगे पीछे भी नहीं आता. म्हणलं की ओके फिर कैसे करेंगे. तर मला म्हणले तुम्ही एक काम करू, म्हणजे इंग्लिश स्क्रिप्ट भेजो मैं पढ़ता. सो मी म्हणलं ठीक आहे. त्याने इंग्लिश स्क्रिप्ट पाठवली. मग मला त्यांनी फोन केला की आपण भेटू शकतो का, लेट्स मीट. म्हणलं कुठे? कोचीमध्ये. तर मी त्याला कोचीत भेटलो. ते म्हणले इथे तुम्ही काय करताय? मी इथे मल्याळम सिनेमा करतो. म्हणजे तुम्हाला मल्याळम येतं का? ते म्हणले मला मल्याळम येत नाही पण तरी मी करतोय. म्हटलं मग तसंच आपण हिंदी करू ना. तर ते म्हणले एक मिनिट, तुला माझा कुठला सिनेमा माहिती आहे? म्हटलं मला बाहुबली माहिती आहे. तर तो कुठल्या भाषेत होता? म्हटलं तेलुगू. म्हणले मला तेलुगू येत नाही. म्हणलं अच्छा. म्हणजे मी बाहुबली कसा केलात मग? ते मला म्हणले तसंच जसं आता मी तुझा सिनेमा करणार आहे. तर माईकवर मी वाक्य म्हणायचो आणि ते फॉलो करायचं. पण ते मला हे सांगत होते की ते म्हणले राजामौली बरोबर काम करताना मला शिकता आलं आणि मला काय आवडलं या गोष्टीत, की ते म्हणले तो इमोशन बघायचा. लिपसिंग आणि हे सगळं आपण टेक्निकली मॅनेज करू शकतो, पण इमोशन करेक्ट वर्क झालं ना तर सीन वर्क होतो. आणि ही गोष्ट इतकी इंटरेस्टिंग होती कारण आम्ही काम करताना पण ना मी तेच बघायचो की यांचं इमोशन वर्क होतंय का. आणि त्यांना इतकं करेक्ट कळतं ना, कुठल्या ठिकाणी जरी भाषा आपली नसेल तरी कुठल्या शब्दावर स्ट्रेस द्यायचा, कुठे काय घ्यायचं, आणि ते तेवढं समजून घ्यायचे की जस्ट टेल मी द मिनिंग ऑफ दिस. म्हटलं सांगायचो की हा अर्थ आहे. ओके देन आय से इट इन दिस रिदम इज करेक्ट. म्हणलं दिस रिदम इज करेक्ट, देन आय ब्रिंग इमोशन. असं करून ते करायचे. सो कमालीचा कलाकार आहे, ब्रिलियंट ऍक्टर. आणि 400-500 फिल्म्स केले तरी आयुष्यात होता की आता मला असं वाटायचं की आता काय राहिलंय तुमचं करायला. म्हणलं की नो बट व्हेरी एक्साइटिंग, आय एम डुईंग हिंदी फिल्म. सो फिल्म रिलीज झाली आणि त्यांनी मला फोन केला त्याच्या नेक्स्ट वीक. मला म्हणलं चेन्नई में फिल्म इज डुईंग व्हेरी वेल इन चेन्नई. म्हणलं सर आय एम ग्लॅड. मला म्हणले अभी आय हॅव गॉट ऑफर फ्रॉम सलमान खान्स फिल्म ॲज विलन. नाउ पीपल आर थिंकिंग आय कॅन टॉक हिंदी बट आय कॅन टॉक हिंदी. म्हटलं आता तुम्ही स्वतः हे केलंय, आता बघा यू फेस इट. पण ब्रिलियंट यार. म्हणजे मला असं आय रिमेंबर मी बाहुबली बघताना मी त्यांना बघून इतकं भारावून गेलो होतो की अरे काय कलाकार आहे. खरंच. सो त्यामुळेच त्यांना ट्रेलर मध्ये बघितल्यावर असं आश्चर्य वाटलं की अरे हे काय तिकडे. त्यांना कोकणात घेऊन गेलो तुम्ही गुहागरला घेऊन जाऊन, बरं तिथल्या लोकांनी कुणीच ओळखलं नाही त्यांना, कारण बघ त्यांचा गेटअप जो होता बाहुबलीतला तो फार स्पेसिफिक होता. सो त्यांना मी बिंदास तिथे त्या अन्नपूर्णा आणि तिथे कुठे कुठे अड्ड्यांवर वेगळ्या मासा खायला घाल, पुरणपोळ्या खायला घाल, हे सगळं केलंय त्यांना फार मजा आली त्यांना कोकणामध्ये. कमाल. मराठी सिनेमाच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल आपण कदाचित एक वेगळा इंटरव्ह्यू करू शकतो. मोठा वेगळा इंटरव्ह्यू होईल तो, त्याच्यामध्ये बोलावं लागेल. पण मला त्याबद्दल असं नाही, पण तू मगाशी म्हणालास की तुझ्या निर्मात्यांनी तुला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं होतं, पण तरी सुद्धा त्यांच्याबरोबर काम करताना फिल्म रिलीज झाल्यानंतर एकंदर तिथला निर्माता काय विचार करतो ह्याच्याबद्दल तुला काय जाणवलं सांगू, जे तुला मराठीत दिसत नाही? मराठीत जे मला कधीच दिसलं नाही, आणि मला ते दिसलं नाही म्हणजे खूप खूप कमी दिसलं. आणि मी म्हणेन स्वतःला आय एम वन ऑफ द लकी फ्यू ज्यांना रितेश देशमुख सारख्या निर्मात्याबरोबर काम करतात. बरोबर. ज्याच्या कंपनीला पूर्णपणे अंदाज आहे की इंडस्ट्री कशी आहे, मार्केट काय आहे आणि सिनेमा कसा पोहोचवावा.
पण मला तेच जाणवलं की कसं आहे ना, निर्माता हा प्रायमरी येतो एका सिनेमामध्ये आणि तो त्या डिरेक्टरला सपोर्ट करतो आणि तो सिनेमा बनल्यानंतर त्या सिनेमाला चालवून दाखवण्यासाठी लोकांपर्यंत तो सिनेमा पोहोचवण्याचं काम करतो. आपल्याकडे ना एक गैरसमज असा आहे की निर्माता हा पैसे आणतो आणि हा खूप मोठा गैरसमज आहे की फंडिंग करणारा निर्माता नाहीये. तो निर्माता असू शकतो पण तोच निर्माता का तर नाही. फंडिंग करणारे फायनान्सच असतात, फंडिंग करणारे प्रेझेंटर येतात कधी कधी. निर्माता हा सिनेमा बनवून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि हे हिंदीत खूप चालतं. म्हणजे मी दिनेश विजनची अख्खी प्रोसेस बघितली आणि मला हे आठवत आहे की जेव्हा फिल्मचा पहिला टीजर ट्रेलर आला होता मुंजाचा, तेव्हा मला दिनेश विजन म्हटला पण होता की आदित्य मेरे को लग रहा है लोगों को ऐसा ना लगे कि ये सिर्फ मराठी फिल्म है, क्योंकि मुझे महाराष्ट्र में शोज बहुत मिलेंगे इसके, पर बाहर शोज नहीं मिल रहे जितने चाहिए उतने, क्योंकि टाइटल ऐसा है तू है और बहुत मराठी कलाकार है. तो एक काम करते म्हणजे ही 22 मे ची गोष्ट, सिनेमा रिलीज व्हायला 14 दिवस आहे. मला म्हटलं एक काम करते, एक गाना करते. तो म्हटलं किसके लिए? प्रमोशन वीडियो बनाते जो बहुत हिंदी हो, जिसमें लिरिकल भी हिंदी हो और जिसका प्रेझेंटेशन ही हिंदी जैसा हो, सो दॅट पीपल डोंट हॅव दिस मिसकन्सेप्शन इन द माइंड. तर एका रात्रीत आम्ही ते गाणं निवडून, गाणं बनवून, कोरिओग्राफ करून तरच नावाचं गाणं केलं. ते रिलीज केलं. त्यांनी खूप चित्र बदललं. सो हा कॉन्फिडन्स की पोस्टरवर एक सीजी कॅरेक्टर टाकणार आणि मी ऑल ओव्हर मुंबई होर्डिंग लावणार, पोस्टरवर एकही कलाकाराचा चेहरा दिसणार नाही, टिल द पॉइंट वेअर लोकांचं एक्साइटमेंट फिल्म बद्दल वाढत नाही, किंवा एक टीजर बनवणं वेगळा खर्च करून की ह्यातनं लोकांना टीज करूया आपण, ज्यात सीजी कॅरेक्टर दिसेल. हे सगळं करत नाही तरी आपल्याकडे निर्माते, आणि हे करायला तुम्हाला एक विजन लागते आणि तुम्हाला हे माहिती लागतं की तुमचं मार्केट काय, आणि निर्माता म्हणून तुम्ही सिनेमा बॅक करता आणि शेवटपर्यंत घेऊन जाता. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे मराठीत ना हे काम निर्माता करत नाही. म्हणजे दिग्दर्शक निर्मात्याबरोबर मिळून करत असतो. निर्माता धडपड हीच करत असतो की मी पैसे जमा करीन, कारण आता मला फिल्म रिलीज करायची, आता मला फिल्मचे PR आणि पब्लिसिटी प्रमोशन करायचंय, आता ही रिलीज करायला मला थिएटर मालकांशी जाऊन भेटायचंय. ही धडपड इतकी वेगळी असते ना, आणि यातनं फिल्म पोहोचत नाही लोकांपर्यंत. आपल्याकडे निर्माता हा फिल्म जे सुरू करतो ना, तेव्हा त्याचा प्लॅन रिलीज पर्यंत बनवत असतो, शूटिंग संपेपर्यंतच बनवतो. सिनेमा रेडी करून मी बसणार आणि माझा सिनेमा विकणार, किंवा कोणतरी येऊन मला एक जादूची छडी घेऊन कोणतरी येणार आणि तो म्हणणार की तुला किती हवेत ते पैसे घे आणि सिनेमा रिलीज कर. हे फार चुकीचं आहे की आपल्याकडे का प्लॅनिंग होत नाही आधीच, फिल्म सुरू करायच्या दिवशीच, की आपल्याला एवढा खर्च होणार आहे हा P&A आणि पब्लिसिटी रिलीजला, आणि आपण एवढे पैसे आपल्याकडे असतील तरच फिल्म करून, आता नको करायला. हा विचार करत नाही निर्माता आपला. मग आपण अनुदानाकडे पळतो, मग आपण प्रेझेंटर्स किंवा इतर लोकांसाठी. आज किती सिनेमे डब्यात आहेत बघ तू मराठीत, किती सिनेमे रिलीज झाले नाहीत पण कम्प्लीट आहेत. आणि मग हे का रिलीज झाले नाहीत ह्याचं कारणच हे ना की यांच्याकडे रिलीज करायचे पैसेच नाहीयेत किंवा तो कॉन्फिडन्स पण नाही. बरोबर. एक मुंजामधला महत्वाचा भाग राहिला तो म्हणजे शर्वरी वाघ. असं दिसतंय की ती उद्याची खूप मोठी स्टार आहे, कारण पहिला सिनेमा तिचा नाही चालला, मग ती मुंजामध्ये दिसली, लगेच ती महाराजमध्ये दिसली, आता ती जॉन अब्राहमची हिरोईन आहे वेदामध्ये, मग आलिया भट बरोबर स्पाय युनिव्हर्स करते. तुला काय जाणवलं तिच्याबद्दल? असं दिसलं का की हो ही स्टार आहे, मी स्टार व्हॅल्यू? मी तिला पहिल्यांदा भेटलो ना, मला कास्टिंगसाठी अशी एक मुलगी हवी होती जी मराठी पण असेल पण थोडी अर्बन मराठी असेल. ती दादरची मुलगी आहे आणि तिचं खूप प्रेम आहे मराठी भाषेवर, मराठी कंटेंटवर. मग तिने जेवढी नाटकं बघितली तेवढी नाटकं मी पण पाहिलेली आहेत. ती एव्हरी विकेंड तिच्या आई वडिलांबरोबर, नियरली एव्हरी विकेंड जाऊन कुठलं तरी मराठी नाटक बघत असते, आणि ती मला फोन करून सांगते की सर हे नाटक बघा, खूप छान, मला फार मजा आली. सो मला त्याचं कौतुक फार होतं की अरे ही कनेक्टेड आहे आपल्या कल्चरशी पण, कंटेंटशी पण, इंडस्ट्रीशी पण. तिच्याबद्दल ना एक मला नेहमी वाटतं की जेव्हा यू स्टार्ट ॲट अ पॉइंट वेअर तुम्हाला काय करायचंय किंवा काय करता येऊ शकतं हे तुम्ही पहिल्या सिनेमात दाखवून दिलं नसतं ना, तेव्हा ना तुमच्याकडे परत एक वेगळ्या पद्धतीने स्वतःला रिअसेस, रिइन्व्हेंट करायची एक संधी मिळते. आणि मला बंटी बबली बाबतीत मी तिला हे बोललो पण होतं की म्हणलं 4 ऍक्टर्स होते त्या फिल्ममध्ये, सो तू कुठेतरी 4 लोकांपैकी एक होतीस. बरोबर. आता तुला इंडिपेंडेंट फिल्म्स करायला मिळतील ना, त्यावर खरं लोकांना दिसेल पण की कॉन्फिडन्स तुझ्यातला आणि तुझी जाणीव या आर्ट फॉर्म बद्दलची ती कमालीची. आणि आय डू सी एक अशी मुलगी जी प्रचंड ग्राउंडेड आहे, जी खूप रिस्पेक्ट मी इतरांची वागते. स्टार टँट्रम्स आपण जे म्हणतो, कारण यशराज तिला हँडल करते, तर बऱ्याच वेळा असं होतं ना आपल्याकडे की अरे आता मला यशराज हँडल करते तर आम्ही तर स्टार झालो, हे सिनेमा यायच्या आधीच लोकांना वाटायला लागतं. ते बिलकुल नाही आहे. आणि तिला कम्प्लिटली माहिती आहे की आपण कुठून येतो, आपण कुठल्या फॅमिलीतले आहोत, आपण कुठल्या प्रेक्षकांसाठी काम करतोय आणि कोण महत्वाचे, आणि हाऊ द सिनेमा इज मोर इम्पॉर्टंट देन मी. सो मला आय डू सी अ लॉंग जर्नी. क्या बात, लॉंग जर्नी. वा वा वा.
आदित्य, शेवटी आता तुझ्या एका मोठ्या प्रोजेक्ट बद्दल बोलावं लागेल. तो अनाऊन्स झालाय, ज्याचं नाव सगळीकडे आहे, अच्छा, व्हॅम्पायर विजयनगर. आणि Yes. त्यात आयुष्मान खुराना आहे. हो. आधी बातमी होती त्यात समंता असणार होती, Correct. आता Correct. रश्मिका. रश्मिका. आता स्टार्सची काय कमी आहे? आता तू म्हणशील तू स्टार असं नाहीये रे बाबा, तुला असं फार वाटतं गैरसमज नको ठेवायचे. असं एवढं सोपं नाहीये ते, कारण बघ आज कलाकार तेवढेच आहेत, म्हणजे बोटावर मोजण्याजोगेच आहेत, आणि फिल्म मेकर आणि सिनेमे एवढे आहेत. सो कुठल्याही कलाकाराकडे फिल्म कुठलीही घेऊन जायची तर तोही एक्साइट झाला पाहिजे, आपल्यालाही वाटलं. पण आता तू आयुष्मान बरोबर काम करतोयस, तर आत्ताच्या आयुष्मानच्या पिढीतले जे कलाकार आहेत त्यांचा जो अप्रोच आहे सिनेमा नवीन करत असतानाचा, तो तुला चॅलेंजिंग वाटतो का त्यांच्याबरोबर काम करणं? मला नाही एवढं चॅलेंजिंग वाटत, कारण मला असं वाटतं की कुठेतरी ना आपल्याकडे कमिटमेंट ऑफ अन ऍक्टर डो प्रोजेक्ट हा मराठीत पण आपण बघत आलो. म्हणजे मी प्रभावकरांबरोबर काम करताना पण मला त्यांची कमिटमेंट तेवढीच वाटली होती जेवढी आज आयुष्मानची या बाबतीत आहे. मला असं वाटतं की त्यांना क्लिअरली माहिती आहे त्यांना काय करायचंय. मला तो अप्रोच एक अमय वाघमध्ये पण दिसतो, तो ललित प्रभाकरमध्ये पण दिसतो, आणि तो मला आयुष्मान आणि विकी कौशलमध्ये पण दिसतो. फक्त एवढंच होतं की एक आयुष्मान आणि विकी कौशल एका पॉवर पोझिशनमध्ये असतात आणि त्यांना कुठला सिनेमा करायचा आहे, कसा करायचा आणि ते कुणाबरोबर करायचं हे ते ठरवू शकतात. म्हणून त्यांना एक थोडी जागा आणि एक थोडी वेगळी संधी मिळते. एक मला फक्त जाणवतं की आयुष्मान जेव्हा मला भेटतो तेव्हा माझ्या आजूबाजूला कुठले सिनेमे करतोय, त्याचं काय चाललंय, ह्याच्यात मी कसा वेगळा त्या सिनेमांच्या त्या प्रोसेसचा भाग होऊ शकतो, हा मी एक विचार करत असतो की ही कशी वेगळी फिल्म होऊ शकते. बरोबर. सो ते फक्त त्या फिल्मचा विचार करत नाहीत, त्या वर्षातल्या सगळ्या सिनेमांचा विचार करतात. आयुष्मानला एक त्याचा हा सिनेमा करण्यामागचा एक जो विचार आहे तो वेगळा आहे. ओके. सो तो हा का विचार करून या सिनेमा करतोय ह्याची जाणीव मला असल्यामुळे मी त्या दिशेने काम केलं. तो काय आहे, कसा आहे, हा तुम्हाला सिनेमा आल्यावर कळेल की तो या हॉरर युनिव्हर्समध्ये तो कसा बसणार आहे, आयुष्मान काय म्हणून दिसणार आहे, तो वॅम्पायर आहे का नाही आहे, हे सगळं तुम्हाला हळूहळू कळेल. समांथा बाबतीत असं झालं होतं की समांथाची तब्येत जरा डाऊन असल्यामुळे आणि तिचे काही आजार असे आहेत की तिला फिजिकली खूप काम करता येत नाही, त्या कारणासाठी आम्ही रश्मिकाकडे गेलो. आणि आमच्यासाठी ती एक साऊथ इंडियनच मुलगी आहे सिनेमात, म्हणून आम्हाला तिथनं कोणतरी कलाकार हवी होती. पण आता दोन असे चांगले कलाकार हातात असल्यामुळे एक खूप इंटरेस्टिंग विषय आणि एक वेगळा, म्हणजे माझे जे वॅम्पायर्स आहेत ते कम्प्लीट वेगळे आहेत. म्हणजे तुला माहिती असलेले वॅम्पायर्स आतापर्यंत होते ते तसे नाहीये. माझे वॅम्पायर्स हे इंडियन फोकलोर आणि इंडियन मिथिकल कॅरेक्टर्स आहेत. तर ते कसे येतात आणि काय आहे आणि ती फिल्म काय आहे ही तुला कळेलच. पण विजयनगर महाराष्ट्रात आहे की नाही? नाही, विजयनगर ही फिक्शनल जागा, इमॅजिनरी, कम्प्लिटली इमॅजिनरी फिक्शनल जागा आहे. सो मला वाटतं भारतात खूप अनेक विजयनगर कुठलं विजयनगर. पण ह्याचा हा सिनेमा तसा मराठी आता नाहीये, हा नॉर्थ मीट साऊथ असा त्याचा एक वेगळा प्रवास आहे. सो परत वेगळे चॅलेंजेस आहेत पण मजा आहे. पण त्या हॉरर युनिव्हर्सच भाग आहे. येस. अच्छा, स्त्री, वेडिया, सो वॅम्पायर्स आणि वेअरवुल्फ्स हा दिसतोय ना तुला आता की ते कसे आता येणार आहेत एकत्र, त्यात एक मुंजा आणि त्यात एक स्त्री. खूप इंटरेस्टिंग. आणि कधीपासून शूटिंग सुरू? ऑक्टोबरमध्ये शूट सुरू होतंय आणि पुढच्या वर्षी फिल्म रिलीज करायचा प्लॅन चाललाय. आता काय ना, जून फर्स्ट वीक या तारखांवर डोळा जरा सगळ्यांचा, माझं तर आहेच आहे. कारण बघ, म्हणजे एकेकाळी अशी पद्धत होती की आता परीक्षा, शाळा सुरू होणार आहेत तर जून मध्ये रिलीज करू नका. इलेक्शन होतं, वर्ल्ड कप, क्रिकेट वर्ल्ड कप होता मुंजाच्या वेळेला. अरे सगळंच होतं आमच्या वेळेस, सगळं काय नव्हतं. म्हणजे इंडिया पाकिस्तान, मोदी स्वेरिंग इन सेरेमनी, इलेक्शन रिझल्ट, या सगळ्या पलीकडे जाऊन थिएटरमध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा आपल्याला जाणवतंय की लोकांना सिनेमे बघायचे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि खरंच तुला खूप खूप शुभेच्छा आदित्य, या पुढच्या वॅम्पायर्स ऑफ विजयनगरसाठी. हॉटस्टारवर तुझी सिरीज येते त्याच्यासाठी, आणि अजून खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम तुझ्याकडनं होऊ दे, जे आम्हाला बघायचंय अर्थात, आणि ते आम्ही बघणारच. आणि मला ना एक नक्कीच सांगायचं की मला गप्पा मारताना का मजा आली, कारण मला माहितीये की परीक्षण म्हणून माझ्या सिनेमांचं तू सुरुवातीपासून केलेलं आहेस आणि इतकी मजा यायची. तो काळ वेगळा होता आणि इंडस्ट्री आपण बदलताना पाहिली, आपण वेगळ्या प्रवासातनं इंडस्ट्रीला जाताना बघितलं आणि आपण एकमेकांना पण वेगळ्या कामं करताना बघितलंय. सो आणि आधी आपण भेटायचो, पण हल्ली जरा आपल्या ह्याच्यामुळे आपण भेटत, म्हणून मी म्हटलं की बरोबर कॅचअप करूया. सो थँक्यू व्हेरी मच. आणि तुला खरंच मनापासून आवडली असेल ही मुलाखत, हा कॅचअप, तर तू प्रेक्षकांना पण आवाहन कर. सो कॅचअप हा कार्यक्रम अमोल पुरचुरे फार उत्तम पद्धतीने करतो, आणि तुम्हाला अशी इंटरेस्टिंग इंटरव्ह्यूज आणि फार इंटरेस्टिंग लोकांचे इंटरव्ह्यूज बघायचे असतील तर कॅचअप अमोल पुरचुरे बरोबर नक्की बघा. सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू. थँक्यू.